गाइस वेलकम बॅक मोनालिस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा मी स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासाठी एक स्वीट डिश घेऊन आली आहे। तर तुम्ही बघू शकता की आज मी कॅरीमल कॅरीमल बघू शकता। मी ब्राऊन कड याची कट करून घेतलेली आहे ब्रेडची। आता मी याचे असे 4 भाग करून घेणार आहे। छोटे छोटे कट करून आपल्याला ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहे, चांगले बारीक करून घ्यायचे आहे कॅरीमल पुडिंग बनवण्यासाठी। बघू शकता तुम्ही मी असे छोटे छोटे पीसेसमध्ये कट केलेले आहे। आता कॅरेमल बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी मी याची शुगर घेतलेली आहे आणि 5 ब्रेड घेतले आहे छोटे छोटे काप कट करून। 1 वाटी शुगर मी पॅनमध्ये टाकत आहे कॅरेमल बनवण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता आपली साखर थोडी हळूहळू मेल्ट होत आहे कॅरेमलसाठी। चांगली अशी हलवून घ्यायची आहे। कॅरेमल होत आहे तोपर्यंत मी ब्रेड मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे, बारीक चांगले पेस्ट म्हणजे एकदमच बारीक करून घेणार आहे। 4 ते 5 ब्रेड मी मिक्सरमध्ये टाकून ग्राइंड केलेले आहे। त्याची छान बारीकशी पावडर करून घेतली आहे, कारण त्याचं पुडिंग छान सॉफ्ट झालं पाहिजे। त्यासाठी आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। त्याच्या गुठळ्या वगैरे होऊन नाही द्यायच्या, कारण की त्यात लम्स राहिले नाही पाहिजे, व्यवस्थित एकजूट झालं पाहिजे। त्यामुळे हे बघा कशी पावडर बनली आहे। आता ही पावडर आपण न उकळता दुधात थोडी थोडी करून टाकणार आहे। आपली शुगर ही कॅरेमल होत आहे तोपर्यंत मी 2 कप दूध उकळण्यासाठी ठेवत आहे पॅनमध्ये। हे दूध आपलं उकळत आहे, त्याच्यामध्ये मी पाऊण वाटी साखर घालून घेत आहे। याला चांगली उकळी येईपर्यंत ही साखर आणि दूध चांगलं गरम होऊन द्यायचं आहे, चांगलं उकळून द्यायचं आहे। तर मी अर्धा कप थंड दुधामध्ये आपली कस्टर्ड पावडर चांगली मिक्स करून घेणार आहे। तुम्हाला मागे पण मी सांगितलं होतं की कुकवेलची कस्टर्ड पावडर खूप छान लागते टेस्टला, तुम्ही ही नक्की ट्राय करा। आता मी हीच थंड दुधात 2 ते 3 चमचे आपल्या पुडिंग कॅरेमल त्याला कस्टर्डला टाकून घेणार आहे आणि थंड दुधात मिक्स केल्यावर त्याचे लम्स राहत नाही, ती छान मिक्स होते। मी थंड दुधात ही कस्टर्ड पावडर आता चांगली मिक्स करून घेत आहे। तिकडे आपली शुगर कॅरेमल होत आहे चांगली, व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। दुधात कस्टर्ड पावडर याचे लम्स झाले नाही पाहिजे। व्यवस्थित एकत्र झाल्यावर आपलं हे दूध उकळलेलं आहे, त्यात मी आता जे आपलं मिक्स केलेली कस्टर्ड पावडर होती ना, ती मी आता हळूवारपणे यात टाकणार आहे। आता हे चांगलं लो फ्लेमवर हलवत राहायचं 10 मिनटे। पण लो फ्लेमवर मी दूध आणि कस्टर्ड पावडर आणि शुगर हळूवारपणे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। हळूहळू त्याचा थिकनेस वाढेल। सो आपलं कॅरेमल पण रेडी झालेलं आहे। मी आता हे एका मोडमध्ये टाकून घेणार आहे पुडिंगसाठी। बघू शकता किती छान झालेलं आहे। एक मोड घेतलेला आहे, त्यात मी हे टाकून घेणार आहे। टाकून घेतलं की ते मग चिकटत नाही, स्टिकीनेस होत नाही त्याचा, त्यामुळे गरमच यात टाकायचं आहे। व्यवस्थित सगळीकडे एकसारखं पसरवायचं आहे आणि मी बघा सगळं यात मोडमध्ये कॅरेमलवर पसरवलेलं आहे। सो तुम्ही बघू शकता मी एकदम एकसारखं त्या कॅरेमलवर पसरवून दिलेलं आहे। आता मी एक कढई ठेवून त्यात पाणी घालून थोडा वेळ याला स्टीम देणार आहे, मग ते छान शिजेल आणि 1 ते 1.5 तास याला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। तुम्ही बघू शकता मी पाणी ठेवलेलं आहे, त्यात एक स्टँड ठेवलेलं आहे। जे आपलं कस्टर्ड आपण बनवलेलं होतं ना, ते मी आता यात ठेवणार आहे। थोड्या वेळ आपण याला स्टीम देणार आहोत। एकदम बंद झाकण ठेवायचं आहे आणि थोडंसं मीडियम फ्लेमवर ठेवून हे कुक करायचं आहे 15 ते 20 मिनटं। 15 ते 20 मिनटं आपले ब्रेड कॅरेमल पुडिंगला शिजवण्यासाठी मी ठेवलेलं होतं गॅसवर। आता ते बंद करून घेत आहे गॅस। सो आपलं ब्रेड कॅरेमल पुडिंग हे रेडी झालेलं आहे। तुम्ही बघू शकता 1 तास मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे। त्याला डिशमध्ये टॅप करून घेणार आहे। त्याला असं टॅप करायचं आहे, आता डिशमध्ये व्यवस्थित करेल। तुम्ही बघू शकता किती छान आपलं हार्ट शेपचं पुडिंग हे रेडी झालेलं आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।